लग्नानंतर हनीमूनसाठी तुम्हाला फुकट पाठवलं जाणार आहे आणि तुमचा प्रवास आणि राहण्याचा खर्च तुम्हाला देऊ आणि या आमिषाला बळी पडून एक भारतीय जोडपं अजूनही कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगते आणि गंभीर बाब म्हणजे या काळात त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि ती सुद्धा आता जेलमध्येच आहे। मुंबईतले मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्याची पत्नी ओनिबा कुरेशी अशी त्यांची नावं आहेत। 10 वर्षांची शिक्षा त्यांना झाली आणि तुरुंगातच आता बाळाचा जन्म झालाय। मुंबईतल्या कुरेशी कुटुंब कतारमध्ये सध्या तुरुंगात आहेत। मोहम्मद शरीक कुरेशीची काकी तबस्सुम हिने या दोघांना फुकट हनीमूनची ऑफर दिली होती आणि त्यांना एक बॅग देण्यात आली। त्यात तंबाखू नसून कतारला एक माणूस ही बॅग घेऊन जाईल असं सांगण्यात आलं। हे जोडपं 6 जुलैला 2019 मध्ये कतारला उतरलं तेव्हा त्यांच्या बॅगच्या तपासणीमध्ये पोलिसांना 4 किलो हाशिश सापडलं आणि या प्रकरणी आता कतार कोर्टाने या दोघांना 10 वर्षांची कैद केलेली आहे। 3000 रियाल भरण्याची शिक्षा सुनावली आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अतिशय धक्कादायक आहे ही घटना, काय नेमके आता या संदर्भातले आणखी तपशील कळतायत? अनुपमा, नक्कीच की विश्वास कोणावर ठेवायचा हा देखील प्रश्न या पूर्ण घटनेमुळे निर्माण झालेला आहे की कतारला तुम्ही जावा, तुमचं हनीमून पॅकेज देतो, तुमच्याकडनं कोणतेही पैसे घेणार नाही, अशा प्रकारचं वेगळं आमिष दाखवलं जातं आणि ह्या आमिषाला अनेक जण भुलतात आणि हे भुलवण्यासाठी अनेक वेळा ह्यांचे नातेवाईकच कोणीतरी असतात किंवा जवळचे कोणी असतात ते ह्या असे जोडप्यांना आमिष दाखवतात आणि त्यांना कतारला किंवा परदेशात पाठवलं जातं। परदेशात जाताना त्यांच्याजवळ एक बॅग दिली जाते आणि त्या बॅगेमध्ये सांगितलं जातं की आमची कुठली एक वस्तू आहे ती वस्तू परदेशात पोचवा। मात्र परदेशात उतरल्यानंतर अनेक वेळा काही जण निघूनही जातात। मात्र यामधले अनेक जोडपी जी आहेत ती अजून देखील फसलेली आहेत। त्याच्याचप्रमाणे ही ओनिमा असेल, मोहम्मद असेल आणि आता तिची मुलगी आरिया, हे तिघं जण देखील आता कतारच्या जेलमध्ये आहेत। जेव्हा मोहम्मद आणि अनिबा जेव्हा कतारला उतरले आणि तेव्हा त्यांची बॅग चेक केली, त्याच्यामधून 14 किलोचं हशीश सापडलं आणि ते आता जेलमध्ये आहेत। सुमारे 1.5 वर्ष होऊन गेलेले आहेत, ते अजूनही 15 महिने झालेले आहेत जेलमध्येच आहेत आणि त्यांना सोडण्याचा प्रयत्न आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असेल किंवा मुंबई महाराष्ट्र प्रशासन असेल ते करताना दिसत आहे। ठीक, धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।